श्रावण महिन्यात अनेकांच्या घरी आवर्जून सत्यनारायणाची पूजा केली जाते. आता तुमच्याकडेही करत असतील तर तसं कमेंट करून तुम्ही सांगा. पण हाही प्रश्न उपस्थित राहतो की श्रावण महिन्यात सत्यनारायण करण्यामागे नक्की कारण काय? कारण तसं तर चातुर्मास सुरू असतो आणि भगवान श्री हरी विष्णू योगनिद्रेमध्ये असतात. मग सत्यनारायण म्हणजे विष्णूचीच पूजा. मग आपण सत्यनारायण का करतो हा प्रश्न सुद्धा अनेकांना पडतो. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या एका व्हिडिओत देण्याचा प्रयत्न करणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मंडळी, 13 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होतोय आणि तो असणार आहे 11 सप्टेंबरपर्यंत. म्हणजे 13 ऑगस्ट 2026 ते 11 सप्टेंबर 2026 असा यंदा श्रावण महिना आलेला आहे. आणि या श्रावण महिन्यामध्ये अनेकांनी तर त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा ठरवून सुद्धा टाकली असेल. पण सत्यनारायण करण्याआधी श्रावणात सत्यनारायण का केला जातो हे जाणून घेतलं पाहिजे. आयुष्यात अनेक प्रसंगातून आपल्याला धीराने मार्ग काढावा लागतो आणि आपलं मनोधैर्य टिकवून ठेवावं लागतं. अशा कठीण प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारं अत्यंत प्रभावी असं व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत. घरच्या घरी अगदी सहज करता येणाऱ्या काही उपासना आहे आणि त्यातलंच हे एक व्रत आहे. त्यामुळे आपल्या मनाचे शुद्धीकरण तर होईलच, पण जगायलाही बळ मिळतं. कुठलेही कल्पविकल्प मनात न ठेवता हे व्रत केलं तर मनाचा सात्विकपणा अनुभवास येतो आणि चेहऱ्यावरचा हरवलेला आनंद सुद्धा सर्वांना दिसू लागतो. श्रावण महिन्यामध्ये एखादा चांगला दिवस पाहून अनेकांच्या घरी सत्यनारायणाची पूजा आवर्जून केली जाते. श्रावणात सत्यनारायण पूजा का केली जाते याचं उत्तर असं आहे की श्रावण महिना हा पुण्य संचयाचा महिना आहे आणि त्या दृष्टीनेच सत्यनारायण पूजेच्या व्रताद्वारे श्रावणात पुण्य संचय करावा या हेतूने या पूजेचं आयोजन केलं जातं. आता त्यामुळे लाभ काय होतात? सत्यनारायणाची पूजा घरातल्या घरात किंवा सार्वजनिक स्वरूपातही केली जाते. हे व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व सुख उपभोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदास प्राप्त होतो असं मानलं जातं. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत करण्याची देखील परंपरा आहे. घरातील जी व्यक्ती हे व्रत करेल त्यानेच प्रत्येक पौर्णिमेला हे व्रत करायचे असते. सत्यनारायणाची पूजा केल्याने फक्त मनोबलच वाढते असं नाही, तर त्यातील असामान्य आणि प्रचंड सामर्थ्य आपला जीवन प्रवास आनंददायी करते. फक्त त्यात समर्पणाची भावना हवी, साधेपणा हवा, अहंकाराचा लवलेशही नको, तरच पूजा फलद्रूप होईल. श्रावण महिन्यात सत्यनारायणाची पूजा केल्याने घरात सकारात्मकता पसरते. वर्षभर आपल्या आयुष्यात ज्या काही नकारात्मक घटना घडलेल्या असतात त्याचे पडसाद आपल्या मनावर कायम राहतात. पण सत्यनारायण पूजा केल्याने मनातली ती सगळी नकारात्मकता नष्ट होते आणि मन प्रसन्न होतं आणि आपण पुन्हा नव्याने आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगांशी लढायला सज्ज होतो. आता ही सत्यनारायण पूजा कशी करावी? घरात पूर्व किंवा उत्तर दिशेस एक चौरंग किंवा पाट मांडावा. त्यावर एक वस्त्र अंथरावं. त्यावर मुठभर तांदूळ